एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि ती 10वीच्या वर्गात शिकत होती। 10वी 11वीला होती। 15 वर्षाची ती होती। 18 वर्ष तिचं वय पूर्ण झालेलं नव्हतं। पण मात्र ती त्या ठिकाणी शिकत असताना तिची ओळख एका तरुणाबरोबर झाली आणि तो तरुण तिच्यासोबत गोड गोड बोलू लागला आणि गोड गोड बोलून तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला ये म्हणून सुद्धा सांगू लागला। आता तो जो तरुण होता तो 19 वर्षाचा होता, तर ही जी तरुणी आहे ती 15 वर्षाची होती। हे दोघ जण एकमेकांना मोठ्या प्रमाणात बोलायचे, वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला सुद्धा जायचे। पण मात्र एक दिवस या दोघांच्या भेटीमधून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील। पुण्याचं जे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी एक 15 वर्षीय तरुणी आहे। तिचं शिक्षण घेत होती, या परिसरामध्ये राहत होती। पण मात्र या ठिकाणी राहत असताना त्याच परिसरापासून एक गाव आहे बाजूला गुज्जरवाडी आणि त्या ठिकाणी कात्रजच्या परिसरामध्ये आहे, त्या ठिकाणी राहणारा एक 19 वर्षीय तरुण होता आणि त्या तरुणाबरोबर या तरुणीची ओळख झालेली होती। आता पहिले ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये झाल्यानंतर हे दोघं जण एकमेकांना बोलू लागले। पण मात्र एकमेकांना बोलत असताना तो जो तरुण आहे तो आता या तरुणीकडं वेगळ्या दृष्टिकोनानं पाहू लागला आणि तिच्यासोबत प्रेमसुद्धा करू लागला। त्या तरुणीला गोड गोड बोलू लागला। मग तरुणीला गोड गोड बोलायचा, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचा। पण मात्र त्याच्या मनामध्ये तिच्यासोबत नको ते करण्याची इच्छा होती। ती तरुणी त्याला विरोधसुद्धा करायची, त्याला काहीही तिच्यासोबत करू देत नव्हती। पण मात्र जेव्हा त्या तरुणानं त्या तरुणीला लग्न करण्याचं आश्वासन दिलं की आपण दोघं जण लग्न करू, असं करू, तसं करू, सुखाचा संसार सुरू करू, असे वेगवेगळे आश्वासनं त्या तरुणानं त्या तरुणीला दिले आणि मग अशा आश्वासनं दिल्यानंतर तो त्या तरुणीला घेऊन एका ठिकाणी गेला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। तिच्यासोबत अशा पद्धतीनं घडलं। आता अशा पद्धतीनं घडलं आणि हे काही दिवस अशाच पद्धतीनं घडत राहिलं। मग बघता बघता बरेच दिवस निघून गेले। ह्या दोघांचं नातं त्याच पद्धतीनं चालू होतं। पण मात्र तो 19 वर्षीय ही 15 वर्षीय या दोघांनाही पाहिजे तेवढी समज अजून आलेली नव्हती। मग याच माध्यमातून ती जी तरुणी आहे ती गर्भवती सुद्धा झालेली होती। दिवसामागे दिवस जात होते। त्या तरुणीला आणि त्या तरुणाला दोघांना याची काही कल्पना नव्हती। मग जेव्हा त्या तरुणीच्या पोटामध्ये अचानक दुखू लागलं आणि दुखू लागल्यानंतर तिनं तिच्या आईला सांगितलं आणि आईला सांगितल्यानंतर जेव्हा ती गर्भवती असल्याचं समजलं, मग हे नेमकं कसं घडलं, काय घडलं, कोणी केलं, हे संपूर्ण त्या तरुणीला विचारल्यानंतर त्या तरुणाचं नाव समोर आलं आणि त्यानं कशा पद्धतीनं या तरुणीचा फायदा घेतला। ती नासमज असताना तिच्यासोबत हे सगळं केलं, तिला लग्नाचं आश्वासन दिलं आणि जेव्हा ती विरोध करत होती तेव्हा हा तिच्यासोबत जबरदस्ती करत होता। हे संपूर्ण प्रकरण कळाल्यानंतर ते तरुणी आणि त्या तरुणीची आई यांनी जवळचं भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी प्रियकर होता याच्या विरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। पोलिसांनी तात्काळ गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि तो जो आरोपी तरुण होता त्याला सुद्धा ताब्यात घेतलंय, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। बघा समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय, हे नेमकं कशामुळं घडतंय, काय घडतंय, याचे विविध कारणं आपल्याला पाहायला मिळू शकतात। वेगवेगळे येणारे सिनेमे, त्यामध्ये दाखवले जाणारे दृश्य, मोबाईलचा गैरवापर, मोबाईलवर येणारे व्हिडिओ, असे विविध कारणं या संपूर्ण घटनेमध्ये आपल्याला लक्षात येतात। पण मात्र त्या तरुणीचं तेवढं वय पूर्ण झालेलं नव्हतं। ते तरुणसुद्धा जास्त मोठा वयाचा नव्हता किंवा त्यालासुद्धा मोठा अनुभव नव्हता। पण मात्र त्यानं जे केलेलं कृत्य होतं ते मात्र एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता, म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे। समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल।
कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीनं घडतंय हेच सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करत असतो. पण मात्र आता ह्या सगळं कसं घडतंय, काय घडतंय, याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.